रेडी. काल काय दिलं होतं शोधायला? काय दिलं होतं? हा, राष्ट्रीय पक्ष किती आहेत? 8 सांगतात का 6? 6 आहेत. राष्ट्रीय पक्षांची संख्या, पक्षी म्हणजे पक्षी नाही, हा पार्टी पार्टी. आता निवडणुका चालू आहे ना, म्हणून आपल्याला माहित पाहिजे की राष्ट्रीय पक्ष जे असतात आणि राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार हा कोणत्याही ठिकाणी उभा राहिला तरी त्याच्या चिन्हात बदल होत नाही. आणि जे राष्ट्रीय पक्ष नाहीत, इतर ज्या राज्यातल्या पार्ट्या आहेत फक्त त्या राज्यातल्या, त्याच्या चिन्हांमध्ये बदल होऊ शकतो. ओके, चालेल. मग किती करू फायनल? 6. ठीक आहे. 6 काढले का? कोणते कोणते काढले? ठीक आहे. कोणते कोणते रोहित त्याच्यामध्ये? भारतीय जनता पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, हा आम आदमी पार्टीला आहे ना, हा ठीक आहे. आम आदमी पार्टी, अजून बहुजन समाज पार्टी. ठीक आहे. हा खरे ते काँग्रेस राहिला ना बा, तो मेन तो सोडून गेला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, हा बीएसपी म्हणजे बहुजन समाज पार्टी. हा ठीक आहे, चालते. 6 आहेत का कन्फर्म? कारण निवडणुका झाल्या की निवडणुकीवर प्रश्न येणं एखादा अपेक्षित आहे. जर विचारलं किंवा नुकतंच कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला, हा किंवा आता ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात जर एखादा पक्ष जर का अजून त्या ठिकाणी जर निवडून आला तर त्याला सुद्धा राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळू शकते. ठीक आहे. असं किमान थोडंसं एक प्रश्न त्याच्यावर तुम्ही लक्षात ठेवा. अजून काय सांगितलं होतं? हा, मातीचे प्रकार कोणते कोणते शोधले? मातीचे प्रकार 3 कोणते? हा, रेगूर मृदा जी आहे ती आपल्या विदर्भामध्ये आपल्याला मोस्टली पाहायला मिळते, बरोबर आहे. आणि कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते? कापसासाठी ही रेगूर मृदा कामाची असते किंवा उपयुक्त असते कापसासाठी. ठीक आहे. दुसरं जांभी मृदा आहे. ठीक आहे. अजून गाळाची माती. ठीक आहे, गाळाची आणि तांबडी माती. ओके, झालं. अजून खडकाचे प्रकार शोधले असतील तुम्ही? कोणते कोणते शोधले? अग्निजन्य खडक, रूपांतरित खडक, गाळाचे खडक. हा, 3च आहेत का? हा, अग्निजन्य खडकाचा प्रकार म्हणजे बेसॉल्ट खडक, बरोबर आहे ना. आता एक प्रश्न आपल्याला येतो की भारतातलं जे चमत्कारिक धरण समजलं जातं, धरण नाही, तलाव, ते आहे लोणार सरोवर. तळ म्हणजे सरोवर समजलं जातं. त्याच्या आजूबाजूला जे खडक आहेत तर ते खडक कोणते? बेसॉल्ट खडक आहे. आणि बेसॉल्ट खडक हा अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे. ठीक आहे. अजून हा नाही, ते झालं. अजून काय होते त्याच्या व्यतिरिक्त? एवढंच होते ना. ठीक आहे. चला मग आपण आता सुरुवात करू. आता आहे एक पहिला प्रश्न आजचा, तो आहे जो आपण जागतिक, त्याला म्हणूया आपण पुस्तक दिवस. सगळे एप्रिल मधले जागतिक पुस्तक दिवस जो असतो तो कधी असतो? 23 एप्रिलला आहे. ठीक आहे. आणि कधीपासून साजरा केला जातो हा जागतिक पुस्तक दिवस? हा कधीपासून साजरा केला जातो? वाचनात नाही आलं का? नाही. लक्षात ठेवूया आपण. जर विचारलं कोणी, आतापर्यंत तर कोणी पेपरमध्ये विचारलं नाही, यापुढे जर विचारलं तर 1995 पासून हा जागतिक पुस्तक दिवस साजरा करण्याचं ठरवलेलं आहे किंवा साजरा करण्याचं. त्याच्यानंतर आहे पुढचं अजून जागतिक टेबल टेनिस दिवस. जागतिक आहे सगळ्या. हा कधी असतो? जागतिक टेबल टेनिस डे 29 एप्रिल. ठीक आहे. अजून झालं नाही?
सोपं लक्षात ठेवण्यासाठी तो पण असतो 23 एप्रिल. कधीपासून साजरा केला जातो? 2015. ठीक आहे. त्यानंतर पुढचं जागतिक वसुंधरा दिवस. वसुंधरा दिवस म्हणतात, काही जण पृथ्वी दिवस म्हणतात, बरोबर आहे ना. तर जागतिक वसुंधरा दिवस किंवा पृथ्वी दिवस कधी असतो? आपल्या पेपरमध्ये टाकला होता का प्रश्न? आपण जो पेपर घेतला त्याच्यामध्ये नाही टाकला. 22 एप्रिलला असतो. ठीक आहे. आणि आता असा जर प्रश्न इथपर्यंत बरोबर आहे 22 एप्रिल, त्याला जर विचारलं की जागतिक वसुंधरा दिन किंवा पृथ्वी दिवसाची 2024 ची थीम काय होती? थीम काय होती? वन अर्थ वन फॅमिली. अर्थ एकच असते ना. नाही वाचण्यात अजून बरोबर आहे त्याला, म्हणजे लॉजिक लागते काय पुढे? नाही 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 नाही. ओके. त्याची होती 2024 ची जी थीम होती ती चांगलं लक्षात ठेवा, कारण माझ्यासारख्या पेपर काढला तर मी वसुंधरा दिवस नाही विचार, कारण मला माहिती तुमचा तो पाठ आहे. मी प्रश्न विचारी 2024 ची, मी 24 ची नाही, मी तर आगो माणूस आहे. मी कधीची विचारा? 23 ची विचारली. मला माहिती की हे स्पर्धा मला कुठेतरी कमी करावं लागेल की नाही. हां, मग 24 चे लक्षात ठेवू. 24 चे आहे प्लॅनेट वर्सेस प्लॅस्टिक. बरोबर आहे ना? प्लॅनेट वर्सेस प्लॅस्टिक ही 2024 ची. मग मी काय म्हटलं होतं? 23 ची विचारेन मी, बरोबर आहे ना रोहित? आणि 23 ची थीम होती इन्व्हेस्ट, INVEST, इन्व्हेस्ट इन अवर प्लॅनेट. 2023 ची थीम होती. बरोबर लिहा. शॉर्टकट लिहून राहिलं तुम्ही, तिथं समजलं नाही तिथं विचारून घ्या, काही लिहू नका, नाही तर व्हिडिओ आहे सोपतील. आता काही काळजी करायची नाही. अपलोड मी लगेच करून देतो तुम्हाला. डबल एकदा वाचून घ्यायचं, आता लिहायचं आहे. आणि तुम्हाला जसं मी सांगितलं की उद्यापासून आपण जरा नव्यानं सुरुवात करतो. ठीक आहे. नवीन ज्या काही तुमच्या शंका कुशंका असतील नव्यानं आपण क्लिअर करू देतो. असं चालू पुढे. आता त्याच्यानंतर पुढे राष्ट्रीय पंचायत राज दिन. अगदी बरोबर. कधी आहे? 24 एप्रिल. आणि तुमच्या लक्षात आलं का घटना सगळ्या एप्रिल मधल्या त्या? आणि जे प्रश्न मोस्टली विचारले जाऊन राहिले किंवा गेलेले आहेत मागे, राष्ट्रीय पंचायत राज दिन 24 एप्रिल आला होता. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न ऑनलाईनला आता परीक्षा झाल्या वेगवेगळ्या पदाच्या, त्यामध्ये प्रश्न आला होता. राष्ट्रीय पंचायत राज दिन 24 एप्रिलला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जागतिक मलेरिया दिन. हा प्रश्न टाकला होता मला वाटतं पेपरमध्ये. तुम्ही आपल्या पेपरमध्ये प्रश्न होता, लिहिला होता बरोबर? नाही लिहिला होता. ठीक आहे. तर तो होता 25 एप्रिल. आणि कधी लक्षात ठेवायचं, पेपर जसा जेव्हा होता येईल की आजूबाजूच्या महिन्यातच काही घटना विचारल्या जातात, 1-2 महिने मागे पुढे. जागतिक मलेरिया दिन जर आलं नाही तर लॉजिक लावता येते काय? ठीक आहे. मलेरिया दिन 25 एप्रिल. ठीक आहे. एवढे महत्त्वाचे दिवस माझ्या दृष्टिकोनातून तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिवस माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. बरं, 23 एप्रिललाच का पुस्तक दिवस साजरा केला जातो? याच्या मागे काही लॉजिक आहे का? काही लॉजिक म्हणजे काही कारण आहे का? तर कारण असं सांगितलं जातं की विलियम शेक्सपियर जो होता त्याचा जन्म हा 23 एप्रिलचा होता.
बरोबर आहे. आणि त्याचा मृत्यू सुद्धा 23 एप्रिलचा होता असं म्हणतात बरं, वाचण्यात आहे. आणि म्हणून 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा केला जातो. ते का असा प्रश्न काही विचारणार नाही, सरळ सरळ वन लाईन मध्ये प्रश्न येईल किंवा जोड्या नावामध्ये प्रश्न येईल. राहील लक्षात त्याच्यामध्ये. त्यानंतर चालू पुढे काही अडचण याच्यामध्ये. नेक्स्ट पुढं गेल्यानंतर आता एक शब्द आला आणि तो आला मलेरिया. बरोबर आहे. आणि मलेरियावर आपल्याला प्रश्न येतो विज्ञानामध्ये. आणि काय प्रश्न येतो? पहिला प्रश्न, मलेरिया हा कोणत्या कीटकामुळे होतो? कीटकच म्हणून आपण त्याला. कोणत्या कीटकामुळे होतो? डासामुळे होतो. ठीक आहे, बघा ना, डासामुळे होतो. त्याच्यानंतर कोणता विषाणू किंवा परजीवी म्हणतो आपल्याला? एड्स. परजीवी, डास चावल्यानंतर तो एक परजीवी आपल्या शरीरात सोडतो आणि त्यामुळे मलेरिया होतो. व्हिब्रिओ कॉलरा जे आहे ना, ते कॉलराचं आहे. हा, त्याचं नाव आहे, त्याला म्हणतात प्लाझ्मोडियम वायवेक्स. इंग्रजी समजते का मराठी? एवढं समजतं ना आपल्याला. प्लाझ्मोडियम नावाचा जो आहे तो परजीवी, समजा विषाणू आपल्या शरीरात मच्छरात काट. हा, नाही तसा नाही होत. नाही, मग तर सगळ्याला झाला असता. कारण मच्छर जर चावेले समजा एखाद्या, आता तुम्ही जो आहे HIV कोणत्या कोणत्या कारणाने फैलू शकतो? त्याच्यामध्ये मच्छराने चावणे आहे का? नाही. हा HIV जो आहे तो मच्छराच्या चावल्याने एकातून दुसऱ्यात ट्रान्समिट होत नाही. ट्रान्समिट म्हणजे एकातून दुसऱ्यामध्ये जात नाही. नाहीतर लय रोगी सापडले असते भाऊ. आलं लक्षात? तर मच्छराला तुम्ही कोठून ठेवू शकता का? तो चावला पकडा असं होऊ शकतं का? नाही. तो डासामुळे नाही होत. ठीक आहे, त्याचे कारण आहे. ज्यावेळेस तो HIV येईल त्यावेळेस तुम्हाला त्याची कारणं कोणते मेन कॉज आहे त्याचे, है ना, महत्वाची कारणं कोणती ते पाहूया. प्लाझ्मोडियम नावाचा विषाणू म्हणू शकतो आपण त्याला, आहे की परजीवी आपल्या शरीरात सोडला जातो आणि त्यामुळे मलेरिया होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याच्यातही ठरलेले की डास कोणता, डासाचे सुद्धा प्रकार आहेत. हा, तर त्या डासाचं नाव आहे ॲनाफिलस. मच्छर जो आहे हा ॲनाफिलस, त्याचा फिमेल डास. म्हणजे ॲनाफिलस नावाचा जो मच्छर आहे त्याची मादी डास चावल्यानंतरच हा आजार होतो. हे कारण. त्याच्यानंतर हे असं जे होतं किंवा हा डास चावतो मग आपल्या शरीरात हा परजीवी सोडला जातो. बरोबर आहे. आणि हे सगळं शोधून कोणी काढलं? मलेरियाचे जंतू. असा एक प्रश्न येत असतो का, मलेरियाचे जंतू कोणी शोधून काढले? रोनाल्ड रॉस आहे का रॉबर्ट कॉक? मलेरियाचे जंतू हे शोधून कोणी काढले? आहे बरोबर, रोनाल्ड रॉस बरोबर. आणि रॉबर्ट कॉक काय? हा, तर मग हा आहे मलेरियाचा शोध. रोनाल्ड पाहिजे आपल्याला. रोनाल्ड काय ना, रॉस. ठीक आहे, हा एक प्रश्न लक्षात ठेवायचा. आणि रॉबर्ट कॉक जो आहे क्षयरोगाचा. ठीक आहे, झालं मलेरिया, ॲनाफिलस मादी डास आणि व्हायरस विषाणू म्हणतो त्याला एक प्रकार, तो म्हणतो प्लाझ्मोडियम वायवेक्स म्हणतात. प्लाझ्मोडियम वायवेक्स आणि रोनाल्ड रॉस यांनी याचा शोध लावला. ओके. त्याच्यानंतर आता डास आला तर मला अजून एक प्रश्न आठवतो बा, अभ्यास कसा करायचा आहे. एक शब्द आठवला की त्याच्या आजूबाजूला आपल्याला आठवलं पाहिजे. तर डासामुळे कोणते कोणते आजार होतात? नंबर 1 मलेरिया, नंबर 2 डेंग्यू,
मलेरिया म्हणजे जेवता पहिले घेऊन मग तापते. हा म्हणजे मच्छराचे नवरा बायको जे असतात तर त्यातला मेल डास चावला की घेऊ आणि माझी डास चावला की ताप, असं आहे का काही नाही. हा डेंग्यू झाला, त्याच्यानंतर तिसरा हत्ती पाय रोग मच्छरामुळे होतो का? अगदी बरोबर आहे, हत्ती पाय रोग. हत्ती सारखे पाय असे जाड होतात म्हणून त्याला हत्ती पाय रोग म्हणतात. हा सुद्धा मच्छरामुळे होतो, पण याचा मच्छर वेगळा आहे. त्याचा डासाचं नाव आहे क्युलेक्स. क्युलेक्स नावाचा डास चावल्यानंतर हा आजार होतो. किंवा हा प्रश्नही अनेक पेपरमध्ये दिसतो तुम्हाला, क्युलेक्स डासामुळे कोणता आजार होतो. आणि हत्तीपाय रोग संशोधन केंद्र कुठे? वर्धा. हा एक प्रश्न लक्षात ठेवायचा. काय इतका पाठ आहे तुमच्या माहिती आहे? नेहमी आलेला प्रश्न येतो. ठीक आहे, हत्तीपाय रोग संशोधन केंद्र, या रोगाचं संशोधन केंद्र आहे वर्धा. वर्धा जिल्ह्याची ओळख काय आहे? वर्धा जिल्ह्याची ओळख काय? गांधीजींचा सेवाग्राम आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे का? सेवाग्राम आश्रम आहे का वर्ध्याला? आहे. संपूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातला पहिला जिल्हा, ही वर्ध्याची ओळख आहे. संपूर्ण शॉर्टकट संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा म्हणून वर्ध्याची ओळख आहे. ठीक आहे. आणि गांधीजींचा सेवाग्राम आश्रम रेल्वे जाताना लागते ना, सेवाग्राम नावाचं रेल्वे स्टेशन लागते का? रेल्वे थांबते तिथे. चालेल. हत्तीपाय रोग क्युलेक्सहून आठवलं आम्हाला वर्धा. आणि वर्धा कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा? नदीचं नावच वर्धा आहे. बरोबर आहे. पण अभ्यास करताना असा करायचा, शब्द पकडायचा आणि प्रश्न रोहित झालं. कळलं का? सोपं जात आहे ना. पाठ किती करसाल तुम्ही? पाठ करायचा विषयच नाही. चालेल पुढे? चला पुढे डबल येते ते, काही काळजी करू नका. पहिले मच्छरच घ्या. हा, हत्तीपाय रोग झाला, डेंग्यू झाला, अजून मच्छरामुळे बस डेंग्यूच होते का? आणि मलेरियाच होते का? अरे रोग आहे ना आपला चिकनगुनिया, तो तर लय खास आहे. ज्याला झाला असेल, तुम्ही लहान असतात समजा त्यावेळेस, चिकनगुनिया, त्या तो पण डास होता. त्या डासाचं नाव काय होतं? एडिस इजिप्ती. भिंतीवर तर लिहिलेले मोठ्या, या रस्त्यात चालताना भिंती आहेत ना, त्याच्यावर अजूनही काही ठिकाणी मिटलं नसेल. कळलं? अजून एका मच्छरामुळे कोणता तुमच्या यादीत? कोणता? टायफॉइड मच्छरामुळे होत नाही. कोणते चिटकू नका. हा, टायफॉइड कशामुळे होतो? दूषित पाण्यामुळे टायफॉइड होतो. कावीळ पण पाण्यामुळे होतो. अजून कोणता आहे की डासामुळे आजार होतो? मच्छर पाहिजे आपल्याला, मच्छर. प्लेग नाही, प्लेग डासामुळे होतो का? सविता नाही, कशामुळे होतो काय माहिती? इथं दिसतो का कोणी? मी नाही दिसत. इकडे दिसतो का? दिसतो. हा, ठीक आहे. तर हे तर लक्षात ठेवा, कशामुळे काय होतो? प्लेग, उंदी. उंदराचं दुसरं नाव काय आहे? माऊस नाही.
मूषक म्हणतात ना त्याला. हा, उंदीर, प्लेग, रेबीज, कुत्रा, ससा. ठीक आहे, कुत्र्यामुळे घातक असतात रेबीज. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून प्राण्यामुळे कोणत्या? हे प्राण्यांपासून पसरणार आहे ना. माकड चावलं तरी रेबीज होऊ शकतो. हे ते ब्रश करत नाही ना. बॅक्टेरिया खूप मोठ्या प्रमाणात असते. अजून हे यादीत स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लूचं नेमकं कारण प्राणी नाही सांगता येत ना. प्राण्यांनी, मी तर माझा प्रश्न काय माहिती, प्राण्यांपासून होणारे आजार आणि इकडे घेऊन राहिलो आपण मच्छरापासून होणारे. दोन पकडा. बर्ड फ्लू ना, कोंबड्यांपासून आला होता ना बर्ड फ्लू. हा चालते आपला बर्ड फ्लू. पण माणसापेक्षा कोंबड्यात जास्त मेल्या. माणसा खूप कमी झाला सांगा. चालेल, बस होईल का एवढं? चालेल. अजून आठवला तर सांगा मला. चल, नेक्स्ट. पुढच्या टप्प्यात अजून येते, काळजी करू नका. आता तुम्हाला थीम समजली ना आपली, की काय काय लागते आपल्याला, काय कसं कसं वाचावं लागतंय. चालेल, रिपीट करायची आवश्यकता नाही. आणि हे असेच लक्षात ठेवायचे, कारण इतके दिवस आहेत, प्रत्येक दिवसाचं महत्व आहे. काही काही किती लक्षात ठेवणार, पेपरमध्ये प्रश्न येणार एक. चालेल, पुढे. त्यानंतर पुढचा आहे माझा 73वी घटना दुरुस्ती. 73वी घटना दुरुस्ती कशाची होती? तर सगळ्यात पहिले कशाशी संबंधित होती? हा, तर स्थानिक स्वराज्य संस्थांना, शॉर्टकट लिहितोय, स्थानिक स्वराज्य संस्थांना काय घटनात्मक दर्जा प्राप्त, आणि याच्यानुसार प्रत्येक गावात किमान एक ग्रामपंचायत स्थापन. बरोबर आहे? प्रत्येक गावामध्ये किमान आहे ना. आता नसल एखाद्या गावात ग्रामपंचायत, शेजारचं गाव जोडून गट ग्रामपंचायत तिथे केली जाते. घटनात्मक दर्जाला 73व्या घटना दुरुस्तीनुसार. 73वी घटना दुरुस्ती ही स्थानिक स्वराज्य संस्था, आणि याच्यात विशेष महत्वाचं ग्रामीण, कारण दोन प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, शहरी आणि ग्रामीण. स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण मध्ये काय काय तर होईल जाधव? ग्रामपंचायत, नगरपालिका, निंबाळकर, खरे रोशनी. स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण मध्ये भाऊ ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद येते, नगरपालिका येते. हे शहरी मध्ये आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण, आणि 73वी घटना दुरुस्ती याच्यासाठीच आहे. बरोबर आहे? महाराष्ट्रामध्ये किती स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था आहेत? त्रिस्तरीय. त्रि म्हणजे तीन स्तरीय, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. कळलं? आणि जर स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्या? शहरी. यात जर म्हटलं प्रज्वल, तर याच्यामध्ये येतं नगरपालिका, मनपा,
नगर पंचायत. ठीक आहे. नगरपालिका, महानगरपालिका आणि नगर पंचायत. कळलं? या तीन येतात शहरीमध्ये. या हा कळला ग्रामीण. त्याच्यानंतर 73वी घटना दुरुस्ती विशेषतः ही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत होती. कोणत्या वर्षी झाली? 1962. नाही नाही, तो प्रश्न नाही. 73वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? 61 मध्ये, 76 मध्ये. अजून 1976. त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती. मग 42वी कधी झाली? 42वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? तुम्ही 76 42 म्हणता आणि 73वी घटना दुरुस्ती सुद्धा 42 म्हणता. दोन्ही सोबत झाल्या का? 42 आणि 76 मधातल्या बाकीच्या नंतर तो. चेक करतात बरोबर आहे माझ्या माहितीनुसार. 73वी घटना दुरुस्ती ही 1992 झाली. आता प्रश्न कसा येतो? 73वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? 92. कशाची संबंधित होती? स्थानिक स्वराज्य संस्था. कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्था? ग्रामीण. ठीक आहे. अजून एक प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक, त्याचं नाव आहे लॉर्ड रिपन. हाही प्रश्न अनेकदा यायचा, आता बंद झाला विचार. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात पुष्पाताई लॉर्ड रिपन. कोणत्या वर्षी पुष्पाताई कायदा आणला होता? 1800 अजिबात नाही, 1882चा कायदा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा लॉर्ड रिपनने कायदा कधी आणला होता? 1882. 1882चा स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा होता, म्हणून जनक म्हणतात त्याला लॉर्ड रिपनला. 1882चा स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा. चलो पुढे. यायचं असलं तर सांगत चला. त्याच्यानंतर आता कसं आहे माहिती का, हे अशा पद्धतीने शिकलं, जेवढं समजलं तेवढं लिहित चालायचं. लाईन टू लाईन लिहिलं तुम्हाला पाठ करावं लागेल, ते पुस्तकात ऑलरेडी आहे. तसं नाही शिकायचं आपल्याला, समजून घ्यायची कन्सेप्ट एकदा समजली मग प्रश्न कसाही फिरवला. कारण एक वाक्य जर पाठ केला, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपन असा पाठ केला, ठीक आहे, पाठ केला, त्याने ते विचारावंच नाही. त्याने विचारावं ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्तर सांगा, किंवा खालीलपैकी कोणता, आलेला आहे प्रश्न MPSCच्या परीक्षेत आहे, कंबाईनमध्ये वगैरे किंवा PSI याच्या याच्यात असेल, आता कन्फर्म आठवत नाही, की खालीलपैकी कोणता स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्तर नाही ग्रामीण. मग त्यात दिलं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका. आता तुम्हाला माहीत झालं नगरपालिका नाही म्हणून तुम्ही पटकन सांगितलं. आता अनेकदा मी ज्यावेळेस शिकवतो ना, तर अनेकदा लोकांना समजत नाही. लोक म्हणतात असं नाही, लोकांना कसं पाहिजे शाळेसारखं. हा लिहा रे, स्थानिक स्वराज्य संस्थेची 3 स्तर, 3 हां विलांटी चुकली रे, डोक्यावर रेश मारा रे. ही अभ्यासाची पद्धत नाही आहे. आणि किती दिवस करसाल असा, आणि अशा लोकांचा रिझल्ट पण नाही. हां अंधी धुंदीत लागले आहे ना. कधी कधी ॲक्सिडेंटमध्ये तुटलेला पाय पण ठीक होतो.
मुरगळला होता बा आणि डबल पडलो. मग अशी घटना असते. परंतु शक्यतो काय करायचं, समजून उमजून अभ्यास करायचा. कारण तुम्ही जेव्हा सिलेक्शन होईल तुमचं आणि त्यावेळेस तुम्हाला जर प्रश्न विचारला का तो अभ्यास किती होता, तर तुम्ही असं म्हणूच शकत नाही 100%. 100% होता तर 100पैकी 100 मार्क पाहिजे. आणि असं कोणीच परफेक्ट नाही. जो महाराष्ट्राचा पहिला मेरिट आला त्याचा मी 100% नाही. त्याला जर अजून म्हटलं असतं तो म्हणून अजून एखादं वर्ष पाहिजे, अजून करतो. जास्तीत जास्त माणूस 70-80% पोहोचू शकतो. तर आपण 70-80% पोहोचायचंच नाही, आपण 50% चांगलं करायचं. बरोबर आहे. आता माझ्यासोबत जे वर्गात होते ना, म्हणजे पहा तुमचे मार्क, मला MLA इतके आहेत, मला BL इतके आहे आणि 12वी 99% आहेत, आहे ना. मग इथे सगळे मोजले तर 99% नाही होणार. लोक म्हणतात किती टक्के, 99, 98. मार्क हे तुमची गुणवत्ता कधी ठरू शकत नाही. आलं लक्षात. 50% अभ्यास करा. आता माझ्या वर्गातले जितके काही भारी भारी होते समजा मेरिट यायचे, आम्ही त्याच्या मागच हे करायचो 75%. आमच्या 75 म्हणजे जास्त होते बरं. 75वर मेरिट यायचा, 75, 76 असे. ते BCom आणि MCom मध्ये तर आमची स्पर्धा लागायची. म्हणलं भलभलं कधी पडते नाही. पण सगळे आज जर का पाहिले की फक्त मार्काच्या मागं पळाले, आम्ही क्वालिटीच्या मागं पळालो. मग BCom फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि फायनल एकच वही होती, रजिस्टर बी नाही, वही नसते की ते रजिस्टर काय म्हणतात, लेटर बुक, एवढं लेटर. त्यात मी बंद BCom केलं तरी पानावर मी लिहूच ना. मला जे समजलं ते लिहायची आवश्यकता नाही, आणि समजलं तरी फक्त मुद्दा लिहून ठेवू त्याचा, हो ना. लॉर्ड रिपन ना, ठीक आहे पाहतो मग मी त्याला कसं पाहायचं. एक शब्द जर म्हणला सगळ्या घटना आठवल्या पाहिजे. अभ्यास जास्त करायची आवश्यकता पडत. आणि तुम्ही आम्ही कसे झापडपडे, म्हणजे सवय कशी आहे, टाइम टेबल असतो तर अभ्यास कोणीच करत नाही. आणि आता तर तुम्ही करतच नाही. आता तर तुमचा कॉन्फिडन्स इतका जास्त आहे की तुम्ही तर म्हणता कोणताही घ्या, डायरेक्ट पेपरला. सरनं फोन केला, अरे उद्या पेपर आलो, कोणता आहे काहीच घेणं देणं नाही. तिथे विचारायचं कोणता आहे, इतिहास. कळलं. अशा पद्धतीने तर एकच मुद्दा, आम्ही 50%. आता हे जितके मेरिट होते ना त्यातला आज आता मला जे जे भेटतात तर काय बा काय करतो, कोणी कंत्राटी पद्धतीने काम करते, म्हणजे असेच. पण एकाने सांगितलं नाही की बाबा ह्या पदावर गेलो, एकच मला आत्ता मागच्या 2 वर्ष आधी भेटला. तर तो म्हणे यार म्हणे आत्ता शिक, मग सिलेक्शन झालं. ते मंत्रालय लिपिकच्या जागा होते की त्याच्यात म्हटलं आत्ता शिक, आम्हाला तर लग्न होऊन 2 लेकरं झाली आहे, तो आत्ता नोकरी लागला. कळलं ना. म्हणजे एक वेळ असते त्यावेळेस तुम्ही काय करता, मार्क नाही, तुला काय करायचं पुढं हे आज कळलं पाहिजे, है ना. आणि आमचा अभ्यास इतका नव्हता, आम्ही फक्त नापास कधी झालो नाही, नापास नाही. उद्या जरी आपण काय करतो, आपल्या सवयच आहे, टाइम टेबल आला की हां कोणाला सुट्टी 2 दिवस, त्याचा अभ्यास नंतर 3 दिवस सुट्टी का, आणि 3 दिवसात तर करतो. कॉन्फिडन्स जास्त आहे आपला, आणि तो कॉन्फिडन्स इकडं वापरायचा. 50% अभ्यास करायचा, पण समजून उमजून करायचा. मार्क 70, 80, 90% मिळतात. माहीत असलं तर लिहिता येईल ना, आणि पाठ केलं तर लिहिता नाही भाऊ. पाठ केलं तर तेवढंच माहिती आहे. भारताची राजधानी दिल्ली आणि त्यानं महाराष्ट्राची विचारली तेवढं तू वाचेल भाऊ, असं होतं ते. ठीक आहे, चला येऊया. झालं 93वी घटना दुरुस्ती 1992 पाठ करून त्या घटना. ठीक आहे. त्याच्यानंतर मलेरिया झाला. आता एक प्रश्न आपण आपल्या पेपरमध्ये टाकला होता की मला काही आठवत नाही आता. सराव पेपरमध्ये आपल्या राष्ट्रीय सुरक्षा गार्ड, त्याला काय म्हणतो आपण, NHG. काय म्हणतो त्याला आपण, NHG, नॅशनल सिक्युरिटी गार्ड. NHGच्या प्रमुखपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे, हा प्रश्न टाकला होता तुम्ही पेपरमध्ये, होता, लिहिला होता का बरोबर. त्याचं नाव आहे नलिन प्रभात. कधी कधी माझ्या बोलण्यात चुकलं तर दुरुस्त करून घेत जा, चेक करत जा. नलिन प्रभात राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या प्रमुखपदी यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर
अजून एक नाव अजून चर्चेत आहे, ते आहे अजित कुमार केके. अजित कुमार केके हे कोणत्या बँकेच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे? कोणत्या बँकेच्या प्रमुखपदी अजित कुमार केके यांची नियुक्ती झाली? तर ती बँक आहे, तिचं नाव आहे धनलक्ष्मी. धनलक्ष्मी बँकेच्या प्रमुखपदी यांची नियुक्ती झाली आहे. अजून एक प्रश्न लिहिला ना, सिट्रॉन, आता हे मराठी लिहिल्यामुळे हे पहा, सिट्रॉन इंडिया नावाची कंपनी, नाव ऐकलं का तुम्ही? पहिल्यांदाच ऐकलं? सिट्रॉन इंडिया. सिट्रॉन इंडिया ही ऑटोमोबाईल कंपनी, ऑटोमोबाईल म्हणजे गाड्या बनवते, मारुती, सुझुकी, टाटा आहे, गाड्या बनवणारी कंपनी आहे. आणि कुठली आहे तर फ्रेंच कंपनी आहे. आणि या फ्रेंच कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर सेंट्रॉन इंडिया कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर. सेंट्रॉन इंडिया कशाची कंपनी? गाड्या बनवते. ऑटोमोबाईल गाड्या बनवणारी कंपनी मारुती सारखी लक्षात ठेवा, है ना. मारुती माहिती आहे तुम्हाला, टाटा माहिती आहे, यासारखी ही कंपनी आहे. आणि त्याचा ब्रँड अँबॅसेडर कोणाला बनवलेला आहे तर त्याचं महाग गाडी, ठीक आहे, गरीबाची गाडी नाही, महागड्या गाड्यांची कंपनी आहे, तिचा आहे MS धोनी, महेंद्रसिंग धोनीला याचा ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेला आहे. सेंट्रॉन इंडिया कंपनी जरी फ्रेंचची असली तरी खेळाडू आपल्याकडचा आहे ना, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अजून एक नाव चर्चेत होतं आणि ते आहे नईमा खातून. आलं का चर्चेत? वाचण्यात आलं का? आठवत नाही. आलं का वाचण्यात कुठे? नईमा खातून. नईमा खातून या पहिल्या महिला कुलगुरू आणि कुलगुरू कुठे मिळतात पाहायला आपल्याला? तर पहिल्या महिला कुलगुरू आहेत त्या कोणत्या विद्यापीठाच्या? नईमा खातून यांची नुकतीच कोणत्या विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली आहे? तर ते आहे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी. काय होतं सांग मला, आठवलं? ठीक आहे, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या काय लक्षात ठेवायचं? पहिल्या महिला, ठीक आहे. आणि हा प्रश्न आता अनेक वर्ष चालला. पहिली जी व्यक्ती असते तो प्रश्न काय आता करंट अफेअर्स मध्ये राहील, नंतर मग इतिहासासारखा जुन्या गोष्टी, पण प्रश्न येईलच, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न आला, RBI म्हणजे काय? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर प्रश्न असा आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये किती डेप्युटी गव्हर्नर असतात? 4 असतात. 3 + 1 असते. 3 + 1 चा अर्थ असा होईल 1 गव्हर्नर आणि 3 डेप्युटी गव्हर्नर, असं म्हणणं आहे तुझं. किती होईल? तर आता याच प्रश्नाचं उत्तर देऊ आपण. तर ते असतात किती डेप्युटी गव्हर्नर असतात? तर 4. आणि तुझ्या भाषेत जर मला सांगायचं असतं तर 1 + 4.
एक गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर. मग सध्या हे 4 कोण आहेत? 4 नावं सांगतील की? एक तर माहिती आपल्याला, गव्हर्नर कोण आहे? मिस्टर शक्ती कांत दास. शक्तिकांत दास हे झाले. आता लागतील 4. आता प्रश्न असा पण येऊ शकतो, खालीलपैकी कोणाचा रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर मध्ये समावेश? मग 3 देतील आणि 4था वेगळा देतील. याच्यासाठी आपल्याला किमान 4चे कमीत कमी नाव माहीत असले आणि तसा प्रश्न जर टाकला आहे की नाही तर आपल्याला लिहिता येते. कंबाईनच्या जे एमपीएससीच्या परीक्षा असल्या, रेल्वेच्या याच्यात असल्या तर ते असे प्रश्न विचारतात खालीलपैकी एक डिटेलमध्ये. म्हणजे एका प्रश्नात तुमच्याकडून भरपूर माहिती काढून घेतली जाते, तुम्हाला माहित असेल. मग हे 4ही आपण लक्षात ठेवू. त्यामध्ये आहे पहिलं नाव आहे, इंग्रजीत लिहिले चालते ना, हां, MD पत्रा. नंबर 2 राजेश्वर राव. 3 जे स्वामीनाथन. आणि नंबर 4 टी रवी शंकर आहे. रवी आपल्याकडे रवी म्हणतात ना, बंगला नाव असेल रवी शंकर. रवी शंकर. कळलं? झाले 4 गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर आणि 1 गव्हर्नर. पत्रा, राव, स्वामीनाथन, रवी शंकर. शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा, एकदा वाचले की लक्षात येईल. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न असा आहे, हे डेप्युटी गव्हर्नर जे नियुक्त केले जातात यांचा कालावधी किती वर्षासाठी असतो? 7 वर्ष. ओके. अजून 6 वर्ष, 5 वर्ष. ठीक आहे. अजून तुमच्या मनातले आकडे सांगा. डेप्युटी गव्हर्नर जे नियुक्त केले जातात त्यांचा कालावधी किती मुदत असते? ते किती मुदतीसाठी असतात? 5 किंवा 7 या ऑप्शन मध्येच आहे. ठीक आहे. तर ते असते 3 इयर. 3 वर्ष. डेप्युटी गव्हर्नरचा कार्यकाल. मग एखाद्या वेळेस कामकाज चांगला असेल तर एखादा 2 वर्ष वाढवतात, पण पहिली नियुक्ती किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. कळलं? त्याच्यानंतर पुढे चालू समोर. नेक्स्ट चालते ना असं का बोर उरायले? नाही तर शांत चालते क्लास. घ्या लिहून. अर्धे झोपले माग. मागचे ऍक्टिव्ह असतात आहे ना, समोरच्यावर ध्यान ठेवावं लागलं. समोरचे इतके डेंजर आहे, झोपले तरी समजू देणार नाही. डोळे असे टाईट लगेच. तुम्हाला वाटतं माझ्याकडे पाहू राहिले का? उन्हाळ्याचा टाइम असला फक्त तुम्ही आता जेवण करून नाही आले म्हणून ठीक आहे. हे जर 12 वाजता जर क्लास घेतला 1 ते 3 घ्यायचा, 1 ते 3, आणि सगळ्याला सक्त ताकीद की जेवण करून या. बस. आणि 1 कूलर, 1 समोरून 1 मागून. बस.
ठीक आहे, फक्त एकच माणूस जागा राहील शिकवणार. चालेल. पुढे अजून एक घेऊया. 2023 वैद्यक शास्त्रातील नोबेल याच्या आधी घेतला होता मी. कोणाला मिळाला? एखादं नाव सांगा. नाव नाही सांगताय? ठीक आहे, डायरेक्ट सांगू का मग? डायरेक्ट सांगतो. कॅटलिन म्हणा का? कॅटलिन कॅरिको आणि ड्रीयू वाईजमन. दोन 2023 वैद्यक शास्त्रातला नोबेल दोघांना मिळाला. चालू. नेक्स्ट लिहिलं. वैद्यक शास्त्रातील नोबेल दोन लोकांना मिळाला. त्याच्यानंतर एक विज्ञानाचं आहे, रायबो फ्लेविन. रायबो फ्लेविन म्हणजे व्हिटॅमिन. कोणते व्हिटॅमिन? B12. रायबोफ्लेविन म्हणजे व्हिटॅमिन कोणतं? B12. B2. B12 नाही. रायबोफ्लेविन B2. बरोबर आहे ना? हा. व्हिटॅमिन किती आहेत आपल्याकडे जाधव? महत्वाचे बेसिक 6 बरोबर आहे. आता मला सांगा, रेटिनॉल. रेटिनॉल म्हणजे ए. त्याच्यानंतर आहे एस्कॉर्बिक ऍसिड, विटॅमिन सी. त्याच्यानंतर कॅल्सिफेरॉल, विटॅमिन. त्याच्यानंतर टेकोफेरॉल, कोणचं? विटॅमिन ई. आणि अजून पी का? काय यायचं? थायमिन. पी. अजून एक काय नाव आहे? एक शास्त्रीय नाव आहे त्याच्या. रायबोफ्लेविन, रेटिनॉल, एस्कॉर्बिक ऍसिड, कॅल्सिफेरॉल, टेकोफेरॉल, थायमिन. आता एक तुम्ही सांगायचं आहे, मला नक्की कमेंट्स करायचे त्याच्यात. एक तुम्हाला शोधण्यात देऊ ना आपण. के चे शास्त्रीय नाव काय? केला कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखलं जातं? त्याच्यानंतर नेक्स्ट जो
हा मला कमेंट्स करा खाली. त्याच्यानंतर जनगणना, जनगणना कोणत्या वर्षीचे आकडे घेतो आपण सध्या? 2011 नुसार महाराष्ट्राचा काय झालं? साक्षरता दर किती? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता दर किती आहे? सुमारे किती आहे? म्हणजे राऊंड फिगर सांग. ऑप्शन देऊ का? कारण पेपर मध्ये आलं, पेपर एक प्रश्नपत्रिका माझ्या जवळच आहे. 72, 76, 82 आणि 88. अंदाज सांगू राहील तुम्ही, खरं सांग. 82 का 88? दोनच ऑप्शन. किती लोकांना कन्फर्म माहिती आहे? 82 पॉईंट काहीतरी, 88 पॉईंट नाही का साक्षरता दर महाराष्ट्रात? ठीक आहे, कन्फर्म सांगा. पण हा एक प्रश्नचिन्ह करतो मी इथं जाधव. 82, दोनच ऑप्शन घेतो तुम्हाला. 82 पॉईंट नंतर नाही का सांग.